नमस्कार मित्रांनो, 10 दिवस 10 व्हिडिओ या एनए प्लॉटिंग प्रोजेक्टच्या स्पेशल सिरीजमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। तुम्हाला तर माहिती आहे, रिसेंटली आपण 10 दिवस 10 व्हिडिओ हा फार्म हाऊस सेगमेंटची एक सिरीज बनवली होती आणि ज्याला तुम्ही खूप उत्तम प्रतिसाद दिला, म्हणून आपण एनए प्लॉटिंग प्रोजेक्टची पण एक सिरीज बनवायचा निर्णय घेतला आणि आज आपण ह्या सिरीजचा दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी भुगाव जवळ आलेलो आहे। आणि भुगाव जवळ जर तुम्ही अफोर्डेबल कॉस्टचे एनए प्लॉट बघत असाल तर आजचा हा जो प्रोजेक्ट आहे हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे, कारण ह्याचा जो रेट आहे तो जर तुम्ही ह्या एरियाचा सर्वे केला तर तुम्हाला सगळ्यात कमी आहे असं जाणवेल। आणि थोडाफार कमी नाही आहे तर खूप मोठा डिफरंट आहे। तर आज आपण ह्या प्रोजेक्टची पूर्ण डिटेल माहिती समजून घेऊ। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सर्वप्रथम तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा। तर चला आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घ्यायला सुरुवात करूया। तर नेहमीसारखं आपण या प्रोजेक्टच्या लोकेशन पासून सुरुवात करणार आहे, पण आज मी जाणून बुजून हा जो पीएमआरडीचा लेआउट आहे तो तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, लोकेशन सांगणार आहे, पण या एरियाचं महत्त्व लक्षात येण्यासाठी हा पीएमआरडीचा लेआउट आहे, तुम्ही बघू शकता। ऑथोराइज लेआउट आहे जो पीएमआरडी कडून मागून इथे लावण्यात आलेला आहे। आता या लेआउटचा अर्थ काय तो तुम्हाला पहिला समजून घ्या की जेवढे तुम्हाला पिवळे कलर दिसतो याच्यामध्ये हे ओरिजिनल आर झोन असतात। म्हणजे जे झोन दाखला जर तुम्ही काढला याचा तर हे रेसिडेन्शियल झोनचे प्लॉट असतात जे पिवळ्यामध्ये असतात, आणि बाकी जे कलर आहेत ते वेगवेगळे असतात। म्हणजे वनीकरण आहे, इंडस्ट्रियल आहे, किंवा तुम्ही इथं बघू शकता इंडस्ट्रियल झोन आहे, तर त्याचे हे कलर्स आहेत। पण जर तुम्ही पिवळे बघितलेत ना तर हे रेसिडेन्शियल झोन असतात। आणि आपला हा जो प्रोजेक्ट आहे हा इथे आहे बघा, येलो झोनमध्ये। म्हणजे हा एनए पीएमआरडी सँक्शन आहे, पण एनए होण्याच्या आधी हा रेसिडेन्शियल झोनच होता प्युअर। आणि या एरियाचं फ्युचर जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ऑब्झर्व करा की तुम्हाला मॅक्सिमम इथे येलो झोन बघायला भेटतील। म्हणजे इथे जी फ्युचरची डेव्हलपमेंट आहे ती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। म्हणजे जर तुम्ही बानेर बालेवाडीमध्ये जी डेव्हलपमेंट बघताय ती इथं होणार आहे, कारण की ह्यातल्या या एरियातल्या मॅक्सिमम या विसिनिटीच्या मॅक्सिमम जागा ज्या आहेत त्या ऑलरेडी रेसिडेन्शियल झोनमध्ये आहेत। आता या प्रोजेक्टची अजून एक मी तुम्हाला खासियत सांगतो की जर तुम्ही ऑब्झर्व केला तर इथं आपला हा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे। या प्रोजेक्टला यायला जर तुम्ही रोड बघितले तर तुम्ही बघा 1 2 3 4 5 6 रोड आहेत। आणि हा जो रोड आहे हा मेन रोड आहे, म्हणजे जो चांदणी चौकाकडून जो पिरंगुटकडे जातो तो हा मेन रोड आहे 150 फुटाचा। आणि इथे प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे। जर तुम्ही ह्या रोडबद्दल मी तुम्हाला माप सांगायला गेलो तर हा 30 मीटरचा रोड आहे जो भुगावकडून येतो। त्याच्यानंतर पुढचा रोड बघितला तर 24 मीटरचा आहे। त्याच्यानंतर पुढचा रोड बघितला तर 18 मीटरचा आहे। प्रोजेक्टच्या समोरचा रोड बघितला तर 30 मीटरचा आहे। त्याच्या परत बाजूचा रोड बघितला तो पण 30 मीटरचा आहे। आणि प्रोजेक्टच्या समोरचा जो रोड आहे जो प्रोजेक्टच्या अगदी समोरून जातोय तो 9 मीटरचा रोड आहे। आणि प्रोजेक्टच्या अंतर्गत रोड पण जे आहेत ते 9 मीटरचेच आहेत। म्हणजे तुम्ही अप्रोच बघा किती जास्त आहे प्रोजेक्टला। आणि हाच रोड जो आहे पुढचा हा एमडीआर रोड आहे। इथं जर तुम्ही बघितला असेल तर हे मेजर डेव्हलपमेंट रोड याला म्हणतात। मेजर रोड जे पुण्याच्या जवळपास डीपी प्लॅनमध्ये पडलेले जे रोड आहे डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ते एमडीआरचा रोड जो आहे तो सुद्धा प्रोजेक्टला अगदी घासून जातो। म्हणजे प्रोजेक्टच्या समोर जो आता रोड दिसतोय तुम्हाला तो फ्युचर मधला खूप मोठा रोड आहे जो डायरेक्टली वारजे माळवाडीला एका साईडने बाहेर पडतो आणि एका साईडने जो पिरंगुटचा मेन रोड आहे त्याला लागतोय। तर तुम्ही हे फ्युचर ओळखा, ज्या ज्या लोकांनी फ्युचर ओळखलं आणि आधीच प्लॉट घेऊन ठेवले त्या लोकांना नंतर रोड मोठे झाल्यानंतर डेव्हलपमेंट झाल्यानंतर खूप चांगले रिटर्न्स मिळालेत, किंवा खूप मोक्याच्या ठिकाणी त्यांच्या जागा आल्या, तिथे कमर्शियल झालेत, किंवा त्यांनी खूप चांगल्या लोकेशनला बंगले बनवलेत। त्याच्यामध्ये तुम्ही बानेर बालेवाडी कोथरूड बावधन खास करून हा एरिया घेऊ शकता जो की इथून फार जवळच आहे। तर ती संधी सुद्धा तुम्हाला इथं आहे। तुम्ही आता कमीत कमी रेटमध्ये जर प्लॉट घेऊन ठेवला तर इथं जी फ्युचरमध्ये डेव्हलपमेंट येणार आहे त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल। मी तुम्हाला या प्रोजेक्टपासून जवळचे जे की डिस्टन्सेस आहेत या प्रोजेक्टपासून ते पण सांगतो। सगळ्यात महत्त्वाचं रिंग रोड जो इथून पिरंगुटमधून जातोय, म्हणजे इथून 6 किलोमीटर पुढे। पण चांगली गोष्ट काय की रिंग रोडला जे पंक्चर देण्यात आले एक परंदवाडीला देण्यात आलंय, ज्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी एक 15 दिवसापूर्वी बनवून टाकला होता, तुम्ही बघितलाच असाल। जो सोमाटणे फाट्याजवळचा जो व्हिडिओ आम्ही टाकला होता तिथे एक पंक्चर होतं परंदवाडीमध्ये। दुसरं पंक्चर जे आहे ते पिरंगुटमध्ये आहे जे इथून 6 किलोमीटर आहे। आणि तिसरं जे आहे ते सिंहगडाच्या पायथ्याला कोंढणपूरमध्ये। म्हणजे रिंग रोड जरी सगळीकडून जात असतील तर जर रिंग रोडवर इन आउट जे दिलेले आहेत ते पिरंगुटमध्ये आहेत जो इथून 6 किलोमीटरवर आहे। ज्याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे की जर तुम्हाला मुंबईच्या दिशेला जायचं असेल तरी तुम्ही पिरंगुटवरनं एकदा एंट्री केली की डायरेक्ट मुंबई, आणि जर सातारा हायवेला जायचं असेल तर तुम्ही लेफ्ट साईडला पण जाऊ शकता। तर तो रिंग रोड इथून 6 किलोमीटरवर आहे, पिरंगुटच्या जवळ जातोय। 3 मिनिटवर तुमचा 150 फुटाचा जो रोड आहे, म्हणजे जो चांदणी चौकाकडून जो पिरंगुटला जातो तो 3 मिनिटावर आहे। 8 ते 9 मीटरवर चांदणी चौक आहे तुमचा इथून। त्याच्यानंतर 12 किलोमीटरवर मेगापॉलिस टाउनशिप आहे, म्हणजे फेज 3 ची जी टाउनशिप आहे ती आहे।
आणि तुम्हाला माहिती असेल की जी मेट्रो आहे सँक्शन ती हिंजवडी फेज 3 कडून पिरंगुटपर्यंत सँक्शन, म्हणजे जे लोक हिंजवडीजवळ प्लॉट बघतात आहे तर त्यांना सुद्धा हा एक ऑप्शन होऊ शकतो की हा गोलाकार आहे, म्हणजे चांदणी चौकाकडून हिंजवडी असा हा जो पूर्ण गोलाकार आहे, या रेडियस मधले जे भविष्याचे रेट आहेत ते निश्चित वाढणार आहे. आणि त्याची साईन म्हणजे तुम्ही इथं पिवळं बघू शकता, हे सगळे येलो झोन इथं टाकण्यात आलेले आहेत. आणि ह्या प्रोजेक्टची अजून एक खासियत काय की इथं येलो आहे, पण हे जे ग्रीन दिसतात आहे म्हणजे प्लॉटिंगच्या जर 360 मध्ये तुम्ही बघितलं ना, तुम्हाला सगळे हिल व्ह्यू बघायला भेटेल. जे रिझर्व्ह लँड आहे ती खूप अवतीभोवती, त्याचा फायदा तुम्हाला शुद्ध हवा, निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा जो फील आहे तो सुद्धा इथं येणार आहे. त्याच्यानंतर 15 मीटर ड्रायव्हिंगवर तुमचं IT पार्क आहे फेज 3, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं मेगापॉलिस जे आहे त्याच्या फेज 3 आहे. 20 मिनिटाच्या ड्रायव्हिंगवर तुमचं डेक्कन, खाली कोथरूड डेक्कन आहे. आणि जसं सांगितलं की 360 सिनिक व्ह्यू आहे. म्हणजे जरी भुगावजवळ प्लॉट असेल तर तुम्ही एकदा चांदणी चौक जसं क्रॉस कराल, चांदणी चौकाच्या कडून पिरंगुटच्या दिशेला तर तुम्हाला पूर्ण ग्रीनरी दिसते. मानस लेक वगैरे जर हा एरिया बघितला तर खूप निसर्गरम्य असा एरिया आहे. तर इथे जर प्रोजेक्टमध्ये प्लॉट घेताय तर तुम्हाला 2 फील एकाच वेळेस येतील. फर्स्ट होम पण तुम्ही इथं बनवू शकता. इथून फक्त 2 मिनिटाच्या डिस्टन्सवर आपण फ्लॅटचा पण व्हिडिओ बनवला होता एका प्रोजेक्टचा, तुम्ही तिथं बघा 60 लाखाला आपण 2 BHKचा व्हिडिओ बनवला होता. आणि तिथून अजून 1-1.5 मिनिटाच्या अंतरावर हा प्रोजेक्ट चालू आहे. म्हणजे तुम्ही इथं फर्स्ट होम बनवून आरामशीर राहू शकता. आणि जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल, निसर्गरम्य ठिकाणी किंवा शहरापासून जवळ तुम्हाला बंगलो बनवायचा आहे आणि निवांत राहायचं, तरी तुमच्यासाठी ही जागा खूप उत्तम आहे. तर आय होप की तुम्हाला ह्या लोकेशनचं जे महत्त्व आहे ते लक्षात आलं असेल आणि इथून जे जवळपासचे डिस्टन्सेस आहेत ते लक्षात आले असेल. अनेक लोकांना लोकेशनमुळं सुद्धा प्लॉट घेण्याचे जे डिसिजन आहेत ते लोक पेंडिंग ठेवतात. त्यामुळे लोकेशन तुम्हाला कळणं आणि लोकेशनचं महत्त्व कळणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला लोकेशन जे आहे ते मी एवढं डीपमध्ये एक्सप्लेन केलं आहे. चला आता आपण या प्रोजेक्टची बाकी डिटेल माहिती समजून घेऊया. आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊया. टोटल 1 एकरचं लँड पार्सल आहे आणि 1 एकरमध्ये फक्त 12च प्लॉट आहेत. आता हे जे 12 प्लॉट आहेत, कमी प्लॉट आहे म्हणून प्रत्येक प्लॉटची जी साईज आहे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. ह्याच्यातला 1 नंबरचा जो प्लॉट आहे तो त्या कोपऱ्यातला आहे. आणि चांगली गोष्ट काय की 1 ते म्हणजे हे जे रोडचे 5 प्लॉट आहेत, 1 त्याच्यानंतर 2 नंबरचा प्लॉट आणि त्याच्यानंतर 10, 11, 12 हे जे 3 प्लॉट आहेत ना, या 3 प्लॉटची खासियत काय, हे एक प्रकारचे कमर्शियल प्लॉट आहे. कारण ह्याचा जो अप्रोच आहे तो प्रोजेक्टच्या बाहेरचा जो 9 मीटर रोड आहे, जो MDR रोड आहे, भविष्यात फार मोठा होणार 30 मीटर, त्या रोडला लागून त्याचा जो एंट्रन्स आहे ते त्या साईडला येते. जर तुम्हाला एकदम बाहेरच्या मेन रोड टच पाहिजे असेल तर हे 5 प्लॉट जे आहेत ते तुमच्यासाठी बेस्ट होऊ शकतात. आता जे 12 प्लॉट आहेत त्याच्या साईजेस मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. 1 नंबरचा प्लॉट म्हणजे त्या कोपऱ्यातला जो प्लॉट आहे तो 2159 स्क्वेअर फूटचा आहे. 2 नंबरचा प्लॉट जो आहे तो 3232 स्क्वेअर फूटचा आहे. 3 नंबरचा प्लॉट जो आहे तो आहे 5700 स्क्वेअर फूटचा. म्हणजे 3 नंबरचा प्लॉट जो आहे ना तो इकडे येतोय बघा, इथे म्हणजे इथं पुढं क्लब हाऊस होणार आहे. आणि ह्याच्या बाजूला हे जे झोपाळा ठेवला हा 3 नंबरचा प्लॉट आहे, जो तसा बघितला तर खूप मोठा प्लॉट आहे. जर तुम्हाला फार मोठा प्लॉट घ्यायचा असेल म्हणजे कोपऱ्यातला, तर कॉर्नर प्लॉट वगैरे पाहिजे असेल तर हा कॉर्नर प्लॉट होऊ शकतो. त्याच्या बाजूला पूर्ण ग्रीनरी आहे जी अशीच राहणार आहे, तर तुम्ही तो घेऊ शकता. त्याच्यानंतर 4 नंबरचा प्लॉट जो आहे तो 2670.11 स्क्वेअर फूटचा आहे. 5 नंबरचा जो प्लॉट आहे 2787 स्क्वेअर फूटचा. आता हे जे 4 आणि 5 नंबरचे जे प्लॉट आहेत ते इकडे येतात. ते बघा, हे प्लॉट आहेत. 4 हा प्लॉट आहे आणि 5 नंबरचा प्लॉट हा आहे. आणि हे एकदम याची जी लांबी रुंदी आहे ती व्यवस्थित देण्यात आलेली आहे. जर तुम्हाला एकदम स्क्वेअर प्लॉट पाहिजे असेल तर बघा, हा 4, हा 5. त्याच्यानंतर पुढचा जो प्लॉट आहे त्या कोपऱ्यातला तो आहे 6 नंबरचा प्लॉट, ज्याची साईज आहे 2749 स्क्वेअर फूट. तो का त्या कोपऱ्यातला जो प्लॉट आहे तो आहे. त्याच्यानंतर 6च्या नंबर समोर हा 7 नंबरचा प्लॉट आहे इथे, तो काय ह्या कोपऱ्यामध्ये. तर 7 नंबरच्या प्लॉटची साईज आहे 1076 स्क्वेअर फूट, म्हणजे सगळ्यात छोटा प्लॉट इथे देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचा प्लॉट म्हणजे हा प्लॉट आहे, त्याची साईज आहे 1463 स्क्वेअर फूट. बघा, हा ठीक आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचा प्लॉट आहे 1546, म्हणजे हा प्लॉट आहे. त्याच्यानंतर 10 नंबरचा प्लॉट म्हणजे तो गेटला लागून जो मेन रोडला आहे तो आहे, जो 1880 स्क्वेअर फूट आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूचा 11 नंबरचा प्लॉट 1831 स्क्वेअर फूट आहे. आणि जो सगळ्यात शेवटचा प्लॉट आहे तो 1892 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे. 12च प्लॉट असल्यामुळे मी तुम्हाला मुद्दामून हे जे प्लॉट आहे ते पूर्ण एक्सप्लेन केले, कारण छोट्या प्लॉटची पण तुम्हाला डिटेल इथं लक्षात यावी. आता इथं जी स्ट्रॅटेजी आहे बिल्डरची ती अशी होती की पूर्ण डेव्हलपमेंट करायची आणि येण्याची जी कम्प्लिशनची ऑर्डर आहे ती घ्यायची आणि त्याच्यानंतरच सेलिंग चालू करायचं. तर त्या पद्धतीने जी डेव्हलपमेंट आहे ती ऑलमोस्ट 90% झालेली, 10% बाकी आहे. म्हणून आपण हे कॅम्पेन जे तिथं सुरू केलेले आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही इथं प्लॉटिंग प्रोजेक्ट बघायला याल तिथं त्यावेळेस तुम्हाला ऑलमोस्ट पूर्ण डेव्हलप झालेलेच प्लॉट मिळतील आणि कम्प्लिशन जो सर्टिफिकेट असतं येण्याचं ते सुद्धा बिल्डरकडून ऑलमोस्ट घेतलेलं असेल. तर
अशा टाईपचा हा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त 459.68 स्क्वेअर मीटरची ही एम्युनिटी स्पेस जी आहे ती तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही इथे दिसते इथं पाण्याची टाकी जी आहे 15,000 लिटरची. तर हा जो रोड दिसतोय पुढे जाऊन, तर तिथं जे आता जुनं स्ट्रक्चर आहे त्याला रिनोव्हेट करून तुम्हाला तिथे जे आहे बाकीचे ज्या स्पेस आहेत एम्युनिटी स्पेस त्या मिळणार आहे. तर आता मी तुम्हाला ह्या प्रोजेक्ट सोबत तुम्हाला कुठले डेव्हलपमेंट आणि कुठल्या फॅसिलिटी मिळणार आहे, कुठली डेव्हलपमेंट फॅसिलिटी आणि अम्युनिटीज मिळणार आहे त्या सुद्धा एकदा एक्सप्लेन करतो. तर आता आपण डेव्हलपमेंट आणि अम्युनिटीज बद्दल समजून घेऊया. तर डेव्हलपमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, सिक्युरिटी मिळणं सगळ्यात मस्त असतं. तर ह्या प्रोजेक्टला तुम्हाला एंट्रन्स गेट मिळते, 24/7 सिक्युरिटी मिळते आणि प्रोजेक्टला चारही साईडनी इथे कंपाऊंड करण्यात आले. तर ज्या 3 गोष्टी असतात त्या तिन्ही गोष्टी या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला देण्यात आले. त्याच्यानंतर महत्त्वाचं काय असतं तर रोड. बघा तुम्ही बघा, त्या सिमेंटच्या रोडचं काम झालेलं आहे आता रिसेंटली आणि त्या व्यतिरिक्त इथं फुटपाथ पण देण्यात आले. तर बघा हे फुटपाथ आहेत, या साईडला पण आहेत, त्या साईडला पण आहेत. तर फुटपाथ तुम्हाला म्हणजे रोड फुटपाथ देण्यात आले. त्या व्यतिरिक्त महत्त्वाचं त्याच्यानंतर काय असतं, पाणी प्रत्येक प्लॉटला बघा टॅप देण्यात आलाय. तर तुम्ही जेव्हा बंगलो बनवाल तो इथून तुम्ही पाण्याचं कनेक्शन घेऊ शकता. पुढे तिथं पाण्याची टाकी पण बनवण्यात आली आहे 12 प्लॉटसाठी. त्याच्यानंतर महत्त्वाचं काय असतं, लाईट. स्ट्रीट लाईट तर लावलेल्याच आहेत, तुम्ही बघू शकता बघा इथे स्ट्रीट लाईट तर तुम्हाला दिसतीलच. त्या व्यतिरिक्त जे डीपी असतात ते लागतात, ते सुद्धा तुम्हाला बघा इथे प्रोजेक्टमध्ये देण्यात आलेले आहेत. आणि अवतीभोवती पण तुम्हाला या एरियातली घरं दिसत असतील, जी स्थानिक लोकांची घरं आहेत. तर सिक्युरिटीचा जो दुसरा पर्पज असतो की बाबा प्लॉट घेतल्यानंतर माझ्या शेजारी पाजारी कोण राहतंय की नाही. तर बघा आधीपासून इथं लोक राहतात. त्या साईडला जर तुम्ही बघितलं तर अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य असे बंगलो झालेले आहेत. पहिला हा एरिया जो होता तो फार्म हाऊस लोकेशनसाठी खूप फेमस असायचा. लोक इथं सेकंड होम बनवायचे, कोथरूडमध्ये राहणारे लोक. पण जशी जशी डेव्हलपमेंट होत गेली तसं आता हा एरिया फर्स्ट होमसाठी लोक प्रेफर करतात आणि फर्स्ट होम या एरियामध्ये बनवतात. तर अवतीभोवती तुम्हाला शेजार जो आहे तो सुद्धा आहे आणि त्यामुळे सिक्युरिटीचा काही प्रॉब्लेम नाही. आणि जे तुम्हाला ग्रोसरी वगैरे जे लागतात ते सुद्धा तुम्हाला ह्या एरियात पण मिळतात. आणि इथून जर 3 मिनिटाचं अंतर क्रॉस केलं की जर मेन रोड लागतो तुम्हाला, आणि तिथं तर ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मिळतील. मॉल, शाळा, कॉलेजेस सगळ्या गोष्टी मेन रोडला अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर कम्युनिटी हॉल समोरच्या साईडला असणारे लँडस्केपिंग इथे तुम्हाला आहे. ट्री प्लांटेशन आहे, सिनियर सिटीजन एरिया बनवण्यात आले आणि त्या व्यतिरिक्त डिमार्केशन असणार आहे. आता इथं डिमार्केशन तुम्हाला अशा पद्धतीने देण्यात आले. याला नंतर पेंटिंग पण करण्यात आले. पण याचा एक फायदा काय की हा प्रोजेक्ट एक प्रकारे सँडलॉन बिल्डिंग जशा असतात तसा आहे. म्हणजे बिल्डिंगमध्ये पण 2 प्रकार असतात आणि 2 प्रकारची मेंटॅलिटीचे लोक असतात. एक टाउनशिपमध्ये राहणं पसंत करतात आणि काही लोक सँडलॉन बिल्डिंगमध्ये राहणं पसंत करतात, जेणेकरून त्यांना इन्फ्रा कॉस्ट पण कमी लागते आणि मेंटेनन्स पण जो आहे तो सुद्धा कमी लागतो. तर हा प्रोजेक्ट त्या लोकांसाठी की ज्यांना इन्फ्रा कॉस्ट जास्त द्यायची नाहीये किंवा खूप गर्दीत राहायचं नाहीये किंवा टाउनशिपमध्ये राहायचं नाहीये, ज्यांना मेंटेनन्स कॉस्ट कमी पाहिजे आणि छोट्याशा सोसायटीत राहणं पसंत करतात सँडलॉन बिल्डिंगसाठी, त्या लोकांसाठी हा उत्तम प्रोजेक्ट होणार आहे. आता ह्या ज्या डेव्हलपमेंट ह्या प्रोजेक्टच्या हिशोबाने दिल्या त्यामुळे इथली इन्फ्रा कॉस्ट पण फक्त 1 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. रिसेंटली तुम्ही आमचे व्हिडिओ रेग्युलर बघत असाल, आपण जो इथून पुढं जो सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे परांजपेंचा त्यांचा पण व्हिडिओ बनवला होता, जिथे इन्फ्रा कॉस्ट आम्ही जेव्हा एका प्लॉटची काढली तर 20 लाख रुपये फक्त इन्फ्रा कॉस्ट होते. पण इथं जर तुम्ही बघितलं तर 1 लाख रुपये. तर तुम्ही जेवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये प्रॉपर्टी घेतात त्याच्या अगेन्स्ट तेवढे पैसे सुद्धा तुम्हाला मोजावे लागतात. तर तुम्हाला फक्त प्लॉटच घेण्याची मानसिकता असेल की बाबा काही करून तुमच्या बजेटमध्ये, तुमचं बजेट खूप कमी आहे म्हणजे साधारणतः 40 लाखाच्या आतचं बजेट आणि तुम्हाला क्लिअर टायटल प्रॉपर्टी चांदणी चौकापासून जवळ पाहिजे, तुम्ही कोथरूडमध्ये राहताय आणि तुम्हाला खूप लांब नाही जायचं, तर तुमच्यासाठी सिरियसली सांगतो खूप चांगला प्रोजेक्ट आहे. जिथे तुम्हाला पूर्णपणे क्लिअर टायटल, डेव्हलप प्लॉट कमी अंतरावर योग्य लोकेशनला मिळून जाईल. प्राइसिंग सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो, तो म्हणजे FSIचा. बऱ्याच व्हिडिओमध्ये हा पॉईंट माझ्याकडून स्किप होतो. पण जर ह्या प्रोजेक्टचा FSI सांगायचं झालं तर 1.4चा FSI. आता FSI म्हणजे काय, फ्लोअर स्पेस इंडेक्स. म्हणजे 1000 स्क्वेअर फूटचा जर प्लॉट असेल तर तुम्ही मॅक्सिमम किती बांधकाम करू शकता, तर तो इथं 1.4चा FSI देण्यात आला आहे आणि जो की खूप जास्त आहे. आता लास्ट टाइम आम्ही एक व्हिडिओ बनवला होता NIBMचा, तुम्ही बघितलंच असेल. तर तिथं रेट होता 6000 रुपये स्क्वेअर फूट, म्हणजे 60 लाख रुपये गुंठ्याचा, आणि FSI होता 0.82, म्हणजे 1000 स्क्वेअर फूटवर 820चंच बांधकाम करता येत होतं. त्यामुळं अनेक लोक नाराज होत होते. पण इथं तसं नाही आहे. इथं तुम्हाला 1.4 म्हणजे 1000 स्क्वेअर फूट 1400 स्क्वेअर फूटचं बांधकाम इथं करता येणार आहे. आता ह्याचं जर एक व्यावहारिक गणित सांगायचं झालं तर इथून 2 मिनिटावर एक प्रोजेक्ट आहे, ज्याचा मीच व्हिडिओ बनवला होता फ्लॅटचा. म्हणजे तो वाईट होता असं मला म्हणायचं नाही, पण जर व्यावहारिक कॅल्क्युलेशन जर तुम्ही नीट समजून घेतलं तर तुम्हाला प्लॉट घेऊन बंगलो बनवणं का परवडेल हे माझा सांगायचा मेन उद्देश आहे. तर तिथे आता मी व्हिडिओ जेव्हा बनवतो 700 स्क्वेअर फूट कार्पेट असलेला फ्लॅट
तुम्हाला जात होता साधारणतः 60 लाखापर्यंत आणि इथं जर तुम्ही प्लॉट घेताय तर प्लॉटची कॉस्ट 1000 स्क्वेअर फूटचा जर हिशोब काढला 30-31 लाख रुपये कॉस्ट यायची. त्याच्यावर जर तुम्ही 1400 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन जरी केलं आणि 2000 रुपये जरी रेट पकडला तर 2800 ते 30 लाखामध्ये तुमचा इथं 1400 स्क्वेअर फूटचा बंगलो होईल. स्वतःच्या जागेवर स्वतःचं म्हणजे जागेचे पण ओनर तुम्ही आणि कन्स्ट्रक्शनचे पण. आणि 1400 स्क्वेअर फूटमध्ये तुम्ही 4 BHK नाही तर 5 BHK पण म्हणू शकता, ज्याच्यामध्ये तुमचं समोरची कार पार्किंग, 3 साईड गार्डन, वर येणारं टेरेस हे सगळं तुमच्या मालकीचं असणार आहे आणि सगळे कार्पेट तुम्हाला यूज करता येणार आहेत. आणि सोसायटीमध्ये तुम्हाला माहिती आहे किती रूल्स रेग्युलेशन असतात, स्वतःच्या बंगल्यामध्ये तसं काही नसतं. तर त्यामुळे ते कॅल्क्युलेशन जर तुम्ही काढलं म्हणजे 1400-1500 स्क्वेअर फूटचं जर कन्स्ट्रक्शन तुम्ही बिल्डिंगमध्ये घ्यायला गेलात तर ते कन्स्ट्रक्शन तुम्हाला 1.5 CRच्या आसपास पडू शकतं. 1 CR आणि अबोव्हच पडेल ह्या एरियाचा जर हिशोब काढला. तर इथे जर तुम्ही प्लॉट घेऊन बंगलो जरी बनवला तर ते कॅल्क्युलेशन जर तुम्ही काढलं तर 60-70 लाखात तुमचा आलिशान भला मोठा बंगलो बनू शकतो. आणि मोठं कुटुंब असेल तर हे गणित तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पेन पेपर घेऊन हे गणित काढा. काही मदत लागली तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आम्हाला कॉल करा, आम्ही सुद्धा तुम्हाला हे गणित काढून देऊ. आणि जेव्हा तुम्ही पेन आणि पेपर घेऊन बसाल तर तुमच्या लक्षात येईल की हे जे गणित आहे ते खूप भन्नाट आहे आणि खूप मॅजिक सारखं तुम्हाला जाणवेल. बरेचदा लोक रिअल इस्टेटमध्ये हे गोष्टी करत नाही आणि त्यामुळं त्यांची चुकीच्या जागी पण इन्व्हेस्टमेंट होते. तर कुठंही प्लॉट घेताना फ्लॅट म्हणजे त्या एरियातलं फ्लॅटचं कंपॅरिझन तुम्ही तिथं लँड आणि तिथं जर कन्स्ट्रक्शन केलं तर ते किती बसेल हे नक्की काढा. तर चला आता आपण ह्या प्रोजेक्टचं जे प्राइसिंग आहे ते पण समजून घेऊ. तर सर ते शेवटी आपण प्राइसिंग समजून घेऊ, पण प्राइसिंग सांगण्याच्या आधी मी तुम्हाला 2-3 महत्त्वाचे टिप्स पण देणार आहे की तुम्ही एनए प्लॉटमध्येच काय इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे हे तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला थोडासा व्हिडिओ मोठा झाल्याचा फील येत असेल किंवा बोर पण होईल, पण हा पॉईंट जो तुम्ही स्किप करू नका, कारण तुम्ही तुमच्या आयुष्याची जमापुंजी ही रोज लावत नसता, एकदाच लावत असता. तर माझी जबाबदारी बनते की तुम्ही आमचं चॅनल बघता, आमचे सबस्क्रायबर आहात आणि तुम्ही तुमचा एवढा व्हॅल्युएबल वेळ हा व्हिडिओ बघण्यासाठी देताय. तर तुम्हाला रिअल इस्टेट क्षेत्राबद्दल जागरूकता देणं, जागरूकता पसरवणं हे माझं काम आहे. म्हणून मी तुम्हाला एनए प्लॉटच का घ्यायला पाहिजे हे थोडक्यात सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं, एनए प्लॉट जो असतो त्याला गव्हर्नमेंटच्या ज्या सगळ्या परमिशन आहेत त्या मिळालेल्या असतात. त्यामुळं अनधिकृत अशी कुठली ॲक्टिव्हिटीज इथं होत नाही. बिल्डरनी सगळे परवाने घेतल्यामुळे म्हणजे जेव्हा तुम्ही हा प्लॉट घेता येते तेव्हा तुमचं सेपरेट सेल डीड सातबारा होतं. बँकसुद्धा तुम्हाला लोन देतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना खास करून प्लॉटमध्ये रोड एक खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो. आणि जर तुम्ही एनए प्लॉट घेतला तर फायदा काय होतो की तुम्हाला जे रोड असतात प्रोजेक्टमध्ये ते गव्हर्नमेंटच्या पण नकाशावर असतात. आतले जे रोड असतात त्याची कुठं ना कुठं नोंदणी असते आणि त्याचा जर भविष्यात तुम्हाला याची मोजणी करायची जर वेळ आली तर ती मोजणीसुद्धा तुम्हाला करता येते. कारण ह्या प्लॉटचं सेल डीड करताना तुमच्या प्लॉटवर ह्याच्या चतुर्सीमा येतात. तर त्यामुळं एनए प्रॉपर्टी एक प्रकारे साईन असते क्लिअर टायटल प्रॉपर्टी असण्याची. आणि बँक्स ज्या आहेत म्हणजे नॅशनलाइज बँका शक्यतो लगेच कुठल्या प्रॉपर्टीला लोन देत नाही, ते फक्त क्लिअर टायटल प्रॉपर्टीलाच लोन देतात. त्यामुळं एनए प्लॉट घेणं कधीही फायद्याचं आहे. आणि तुम्ही पण जर फर्स्ट होमसाठी बघत असाल, इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॉट बघत असाल तर पहिलं प्राधान्य तुम्ही एनए प्लॉटलाच द्यायला पाहिजे. तर तो एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. सेपरेट सेल डीड सातबारा तो खूप महत्त्वाचा विषय पडतो. त्याच्यानंतर जर तुम्ही ॲप्रिशिएशन बघितलं तर एनए प्लॉटला जे ॲप्रिशिएशन आहे तर ते 10% तर तुम्हाला गव्हर्नमेंटच दरवर्षी रेडे रेकनरचा रेट जो आहे तो वाढवत असतो. आणि मार्केट हे 15-20% वाढत असतं. तर त्यामुळे ॲप्रिशिएशनसुद्धा खूप चांगलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एमर्जन्सी कधी आली तर तुमचा जो प्लॉट आहे तो तुम्ही बँकेकडे मॉर्गेज करून एमर्जन्सी फंडसुद्धा उभं करू शकता. कारण की जे लोन असतं ते सगळ्या नॅशनलाइज बँकेतूनच होतं एनए प्लॉटला. तर तो एक महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो इथे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागली पाहिजे, टेन्शन नाही आलं पाहिजे, तर ते फक्त एनए प्रॉपर्टीमध्येच होऊ शकतं. तुम्ही नेहमी क्लिअर टायटल प्रॉपर्टीमध्येच गुंतवणूक केली पाहिजे. आणि प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याच्या आधी त्या प्रॉपर्टीचे पेपर जे आहेत ते एकदा तुमच्या ॲडव्होकेटकडून चेक केले पाहिजे. आणि जर तुम्हाला ॲडव्होकेटकडं खर्च नसेल करायचा तर आमच्यासारखे जे कन्सल्टंट आहे जे खूप वर्षापासून या इंडस्ट्रीत काम करत आहे तुम्ही त्यांचासुद्धा सल्ला घेऊ शकता. आमच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर आम्ही कधीच कुठले चार्ज कस्टमरला करत नाही. आम्ही बिल्डरसाठी पेड कॅम्पेन करणं किंवा बिल्डरकडून चार्ज करतो. त्यामुळे तुम्हाला कुठली मदत लागली रिअल इस्टेटमध्ये तुम्ही स्क्रीनवरील नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टिंग पण प्रोव्हाइड करू, तुम्हाला नेगोशिएशनला पण मदत करू, लिगलमध्ये मदत करू. आणि तुम्हाला कुठली अडचण येणार नाही ह्याची पूर्ण काळजी घेऊ. स्पेशली आमचे व्हिडिओ बघून जर तुम्ही कुठल्या प्रोजेक्टला व्हिजिट करत असाल तर तिथं आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला प्रत्येक जागी मदत करण्यासाठी 24/7 अवेलेबल आहोत. तर तुम्ही तसंसुद्धा
करू शकता. आता प्राइसिंग सांगायची झाली, तो जो सगळ्यात छोटा प्लॉट आहे जो इथं 1076 स्क्वेअर फूटच्या आसपासचा जो प्लॉट आहे त्याची प्राइसिंग सांगायची झाली तर 27 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे, म्हणजे 27 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे. आणि इन्फ्रा 1 लाख रुपये आहे ना, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन हे जर तुम्ही सगळं पकडलं लिगलचं तर साधारणतः 30-31 लाखाला इथला जो सगळ्यात छोटा प्लॉट आहे तो जातो. मग बाकीचे जसं जसं साईजेसच्या हिशोबाने पुढचा जो प्लॉट आहे तो डायरेक्ट 37 लाखाला जातो, मग 40 म्हणजे 45 लाख पर्यंत तुम्ही घेऊ शकता. आणि जर खूपच मोठे प्लॉट घेतले तर मग ते 60 लाख 70 लाखापर्यंत पण जातात. पण सगळ्यात सुरुवात जी आहे ते 30-31 पासून होते. तुम्ही किती प्लॉट घेताय त्याच्यावर मग बाकी सगळ्या गोष्टी डिपेंड होतात. पण जर तुम्ही चेक केलं ना ह्याला रेटला, म्हणजे इथं सगळ्यात जवळचा जो प्रोजेक्ट आहे तो मिस्टिक ग्रीन आहे परांजपेंचा, तर तिथे जर तुम्ही चेक केलं तर स्टार्टिंग प्राइस जी आहे ती 1.5-2 करोड पासून सुरू होते. आणि त्यामुळे सर्वजण तिथे घेऊ शकत नाही. पण हे प्लॉटिंग प्रोजेक्ट असं आहे की हा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे आणि कुणी पण इथं प्लॉट घेऊ शकतं. तुम्ही फक्त वरच्या 30% म्हणजे बेसिक अमाऊंटवर आणि स्टॅम्प ड्युटी आणि इतर गोष्टींची प्रोव्हिजन केली तर बाकीचं जे आहे ते तुमचं लोन इथं होण्यास मदत होईल. तर मी आशा करतो की हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल, सगळी माहिती मिळाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.